दे रे कान्हा कान्हा। काय झालं? अरे काय व्हायचं बाकी राहिलंय? सगळं झालंय काल रात्री. विक्रम शिट, म्हणजे हे सगळं खरं आहे आणि मला वाटलं की तू 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 फसवलंस मला. मी आपलं ठरलं होतं, आपला करार होता. तू अगं एक मिनिट, मी एकट्याने केलं म्हणजे काय? हे बघ, नाही चूक आहे पण ती दोघांची आहे ना. मला चढत नाही म्हणून दारू कोणी पाजली? तू. दारू तुझी, चूक तुझी आणि बिल मात्र मला. काय? माझी चूक आहे. मी तुझं ऐकायला नको होतं. अगं बापरे, तू मला स्पर्श केलायस, मी तुला स्पर्श केलाय. आता काहीतरी भयंकर परिणाम होणार आहेत याचे. हे बघ शुभा, काही होणार नाही. आता काय फरक पडतोय? हे बघ माझा, काही होणार नाही. हे बघ जे काही झालं ते झालं. हो ना. अपघात समज ना. अपघात होणार काहीतरी. नाही हो. नाही होणार, अजिबात काही होणार नाही. मी काळजी घे. हो. हे बघ, मी 2 दिवसांनी परत येईन. यातनं काहीतरी मार्ग काढतो. विश्वास आहे ना माझ्यावर? हो, खूप विश्वास आहे. म्हणून तर दारू प्यायलो ना आपण दारू. 2 दिवसांनी नक्की मार्ग काढतो. ओके, मार्ग कळलं? देवा परमेश्वर. विक्रम, अरे प्लीज विक्रम, माझं ऐक ना. तू जाऊ नको विक्रम, प्लीज. शुभा प्लीज. नको ना जाऊस. शुभा प्लीज. पुढचे 24 तास ना तुझ्यासाठी खूप. हे बघ, ऐक, काल जे झालं ना, आय एम रिअली सॉरी. हे बघ, शपथ माझी चूक आहे. मी दारू, त्याच्यामुळे असं झालं. एक मिनिट, ऐकून घेशील माझं? नाही, मी काळजी जाऊ घेईन. नको, मला खूप भीती वाटते. शुभा प्लीज ऐक ना माझं. मी म्हंटल ना मी काळजी घेईन म्हणून. प्लीज विक्रम, जाऊन. बघ, किडा होता ना. शुभा हे बघ, मी व्यवस्थित जाईन आणि व्यवस्थित येईन. ओके? हो, पण तू जाणार नाहीयेस. मला जावंच लागेल. तुला माझ्या नजरेसमोर राहावं लागेल. प्लीज विक्रम, प्लीज माझं ऐक ना प्लीज. शुभा, मी नाही सोडणार तुझी काय बॅग. करतेस तू? मी तुला स्पर्श करू शकत नाही ना म्हणून. नाही तर सोडलंच नसतं मी तुला. नाही नको. शुभा, काय करतेस? काय लहान मुलांसारखं करतेस? नको. काही होत नाही मला. नको. नाही रे. लक्ष आहे माझं, काही होत नाही. उगाचच. नको जाऊ विक्रम. विक्रम, अरे विक्रम ऐक ना. हे बघ, बास आता. तू किती चान्स घेणार आहेस? 1 2. शुभा, मला माहिती आहे आपण आपला करार मोडलाय. हो. मला काही होणार असेल तर ते कुठेही होईल ना. हो ना. मी घरी बसलो असेल आणि डोक्यावर फॅन पडला तर? नाही. जेवताना ठसका लागला आणि श्वास कोंडला तर? बाथरूमला जाता जाता पाय घसरला आणि कपाळावर लागलं तर? काहीही होऊ शकतं शुभा. तू असं बोलू नको. मी जर सेफ नाहीये तर कुठेच सेफ नाहीये. पण आणि काय घालून आलीयस तू बाहेर? रे बाबा, चल रे बाबा, बस स्टँड. चल. नको जाऊ विक्रम. चल लवकर कर. नको ना. नको जाऊ विक्रम. विक्रम.
दृश्य पाहताय. मी संजीवनी हॉस्पिटलच्या आवारात उभा आहे. गोवा मुंबई महामार्गावर मुंबईच्या दिशेने निघालेल्या बसचा आज भीषण अपघात झालाय. ही बस सकाळी 10 वाजता गोव्याहून मुंबईसाठी निघाली होती. बसच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला असं कळतंय, पण इतर जखमी आणि दगावलेल्यांचा नेमका आकडा अजून कळलेला नाही. अगं कुठे होतीस तू? किती फोन केले, फोन पण ऑफ. आलो तेव्हा दार उघड, टीव्ही चालू होता. होतीस कुठे तू? हा मी विचारायचे प्रश्न तूच काय विचारतोयस? अरे कुठे कुठे शोधत फिरले मी तुला. टीव्ही वरती बातमी ऐकल्यापासून जीवात जीव नाहीये माझ्या. वेड्यासारखी रस्त्यावर धावत गेले. हॉस्पिटल मध्ये सुद्धा शोधलं मी. माझं काय झालं असेल याचा एकदा तरी विचार केलास तू? त्या बसचा अपघात झाला, पण मी त्या बसमधून बस सुटण्याआधीच उतरलो होतो. म्हटलं मुंबईला जातोय एवढ्या मोठ्या असाइनमेंटसाठी, तुला इथे एकटं सोडण्यापेक्षा आपण दोघं एकत्र गेलो असतो ना दुसऱ्या दिवशी. म्हणून मी परत आलो. मी तिकीट पण बुक करून आलोय. आपण घटस्फोट घेऊया. शुभा, मला नकोय हे. आयुष्यभर विवंचना मला नाही सहन होत. सतत डोक्यावर ओझ. आपल्यामुळे काहीतरी होणार. आत्ता होईल, उद्या होणार, परवा होऊ शकतं. काही होणार नाही शुभा, काही होणार नाही. हे बघ, धडधाकट बसलोय ना मी तुझ्या समोर. काल एवढं सगळं झालं तरी वन पीस मध्ये जिवंत आहे ना मी. खरसटलं सुद्धा नाहीये. पाकिट तेवढं माझं मारलं गेलं. हो, तुझं आय कार्ड पोलिसांकडे आहे. हो, पाकिटात होतं ते. आपण उद्याच कोर्टात जाऊया. हो, जा. आपण घटस्फोट घेऊया. हा, ठरलं. शुभा, 24 तासात काहीही होऊ शकतं. हे बघ माझं ऐक. शुभा, शुभा, काही होऊ शकतं 24 तासात. घड्याळ बघ, 24 तास कधीच उलटून गेलेत. शुभा, तुझ्या आयुष्यात जे काही घडलंय त्यात तुझा दोष नव्हताच, आणि याचं प्रूफ मी आहे ना तुझ्या समोर उभा. शुभा, अजून किती वर्ष तू सगळं तुझ्यावर ओढून घेणार आहेस? म्हणजे माझा स्पर्श झाल्यानं तुला काही झालं नाही? म्हणजे मी जर तुला हात लावला, स्पर्श केला तर तुला काही होणार नाही?